अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे ग्राहकाच्या घरी महागडे मोबाईल फोन पोहोचवण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयची निर्घृण हत्या केल्याचं समोर आले आहे। भरत प्रजापती असं मयत तरुणाचं नाव आहे। महागड्या मोबाईलचे पैसे द्यायला नको म्हणून गजानन, हिमांशी आणि आकाश यांनी मिळून त्याची हत्या केली आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। लखनौच्या निशातगंज भागात राहणाऱ्या भरत प्रजापती गेल्या 7 वर्षापासून फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता। काही दिवसांपूर्वीच हिमांशी नंबरवरून गुगल पिक्सल आणि विवो कंपनीचे 1 लाख रुपयांचे फोन ऑर्डर करण्यात आले होते। कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला असल्याने 23 सप्टेंबर रोजी भरत हा दोन्ही मोबाईलची फोन डिलिव्हरी करण्यासाठी हिमांशूच्या घरी पोहोचला। भरतने हिमांशूला फोन करून फोनची डिलिव्हरी घेण्यास बोलवले, मात्र त्याने कॉन्फरन्सद्वारे गजाननशी बोलणे करून दिले आणि तो फोनची डिलिव्हरी स्वीकारेल असे म्हटले। याच संधीचा फायदा उचलत गजाननने आकाशच्या मदतीने भरतची गळा दाबून हत्या केलेली आहे आणि त्याच्याजवळील मोबाईल, पैसे घेऊन पळून गेलेले आहेत। तत्पूर्वी दोघांनी एका तलावात भरतच्या मृतदेहाची विल्हेवाट सुद्धा लावलेली आहे। भरत बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबियांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। पोलिसांनी मोबाईल नंबरचे लोकेशन आणि कॉल डिटेल्सद्वारे आरोपींचा शोध घेतलेला आहे। पोलिसांनी हिमांशू आणि आकाशला बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यांनी हत्येची कबुली दिली असून भरत फोन देण्यासाठी आला तेव्हा त्याची गळा दाबून हत्या केल्याचं म्हटलेलं आहे। त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून इंद्रानगर तलावात फेकलेला आहे। पोलिसांनी हिमांशू आणि आकाशला अटक केली असून मुख्य आरोपी गजानन हा फरार आहे। त्याचा शोध सध्या सुरू आहे। तसेच तलावातून भरतचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम बोलवण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शशांक सिंग यांनी दिलेली आहे।